सो आता ट्रान्सफॉर्मेशन ब्लॉगचा हा डे 1 आहे. आता आम्ही जिमला जाणार आहे. त्याच्या आधी थोडंसं खाऊन जातोय. इथं दिसतंय एक ॲपल, एक मोसंबी आणि एक बनाना. एवढं खाऊन आम्ही जिमला जाणार आहे. त्यानंतर आज जे आम्ही वर्कआउट करणार आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. डाएटचं जे प्लॅनिंग आहे किंवा डाएट अजून सुरू केलेलं नाही आहे. डाएटला थोडा वेळ, आता आम्ही कन्सिस्टन्सीवर काम करतो आहे. सो जो एवढा मंथ आहे तो कन्सिस्टन्सीचाच असणार आहे. जो नोव्हेंबर मंथ आहे तो कन्सिस्टन्सीचाच असणार आहे. तर हा डे 1 आहे व्लॉगचा. तर बघू आता पुढे काय एक्सरसाइज आम्ही करणार, कुठल्या रेपिटेशन्स वगैरे आम्ही करणार, कुठले व्हेरिएशन्स आम्ही करणार, ते सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. काय करायचं? शोल्डर आणि चेस्ट हिट करायचे. त्याच्यामध्ये शोल्डरचे 3 सेट्स राहतील आणि चेस्टचे 4 सेट्स राहतील. आणि त्याच्यानंतर कार्डिओ 50 मिनिट्स इन्क्लाइन वॉक. कार्डिओ सांग आपण जे कार्डिओमध्ये मोस्टली इन्क्लाइन 10च्या लेवल आधी जे करायचं आणि आता आधी करायचं होते त्याचं आधी म्हणजे आधी काय करायचं आणि आता काय करायचं. सो आधी कार्डिओ आम्ही वर्कआउटच्या आधी करायचो 50 मिनिट्स. सो आजपासून फर्स्ट वर्कआउट घेणार चेस्ट आणि शोल्डर आणि त्याच्यानंतर कार्डिओ हिट करणार. तर आता आज आम्ही चेस्ट आणि शोल्डर करणार आहे. चेस्ट मोस्टली जास्त फोकस करतो मी चेस्टवर, कारण की चेस्ट हा मसल जो आहे तो जास्त बिल्ड करायचा मला. तर त्यामुळं आजचा जो वर्कआउट असेल तो चेस्ट आणि शोल्डरचा आहे. तर बघू आता काय काय वर्कआउट आपण करणार आहे.
शोल्डर आणि चेस्टचा वर्कआउट झालेला आहे. आता 500 कॅलरीज बर्न करण्यासाठी आम्ही कार्डिओ करतो आहे. अराउंड 40 to 45 मिनिट्स लागतील. तर एक समअप करण्यासाठी आजचा जो दिवस होता त्यात आम्ही चेस्ट आणि शोल्डर हे दोन जे मसल्स आहे यांचा वर्कआउट केला. 3 व्हेरिएशन्स प्रत्येक मसलचे आम्ही घेतले आणि प्रत्येक व्हेरिएशनचे 3 रेपिटेशन्स आम्ही केले. सो वर्कआउट खूप चांगला झाला. त्यानंतर आम्ही लास्टला 500 कॅलरीज बर्न करायचा कार्डिओ केला. त्यात जो पहिला पार्ट आहे 100 कॅलरीजचा, त्याच्यात मी मेक शुअर करतो की मी जॉग करू, ज्यामुळे माझा जो स्टॅमिना आहे तो वाढेल. आणि मग त्यानंतर जे उरलेले 400 कॅलरीज आहेत ते वॉक करून आम्ही बर्न करतो. सो या प्रकारे आम्ही आजचा वर्कआउट जो आहे तो संपवला. त्यानंतर घरी आल्यावर एक ड्रायफ्रूट शेक आहे तो पिला. आत्ता डाएटवर आम्ही फोकस करत नाही आहे, पण अल्टिमेटली आम्हाला माहिती आहे की डाएटवर फोकस करावा लागणार आहे, कारण की जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे तर फक्त एक्सरसाइज करून नाही चालणार, डाएट करणं खूप गरजेचं आहे. पण आत्ता आम्ही प्लॅन बनवतो आहे डाएटचा. मोस्टली नेक्स्ट वीकपर्यंत तो रेडी राहील. तर डिसेंबरच्या 1 डिसेंबरपासून आम्ही जो डाएट आहे तो सुरू करणार, किंवा त्याच्या आधीसुद्धा होऊ शकतो, बघू काय होतं आहे. पण मोस्टली ट्राय करणार की चांगला डाएट प्लस चांगलं वर्कआउट रुटीन एक सेट झालं. कन्सिस्टंटली या गोष्टी फक्त फॉलो करायच्या. पहिल्यांदा करतोय सो माहीत नाही की काय चुकतंय काय बरोबर आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन बघण्यासारखं राहील की ज्या चुका होत आहेत त्या दुरुस्त करून परत त्या नीट करून मग पुढं जाऊन. तर थोडा वेळ लागणार आहे हे आम्हालाही माहिती आहे की थोडा वेळ लागणार आहे. आम्ही असं काही टाईम लाईन ठेवली नाही आहे, पण मोस्टली ट्राय करणार की जोपर्यंत सक्सेस भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही गोष्ट जी आहे ती कंटिन्युअसली करत राहणार, कन्सिस्टंटली करत राहणार.